भाजप आमदार संजय उपाध्याय सध्या आमच्यासोबत आहे. सर, आज गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी आहे. कशा पद्धतीने तुम्ही त्यांना आठवण करणार आहेत, काय सांगणार? संघर्ष योद्धा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेजी यांची आज पुण्यतिथी आहे. खऱ्या अर्थात महाराष्ट्रात या पक्षाला सर्वसामान्यांचा पक्ष, बहुजनांचा पक्ष बनवण्यामध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे ते म्हणजे गोपीनाथ मुंडे. मुंबईत अंडरवर्ल्डचा राज होता आणि गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी ज्या प्रकारे अंडरवर्ल्डचा खात्मा केला त्याचमुळे आज मुंबईत आपण सुख शांतीने जगत आहोत. तर याच्यामध्ये गुन्हेगारी, राजकारणातील गुन्हेगारी संपवण्यात गोपीनाथ मुंडे यांचा फार मोठा योगदान आहे. ऊर्जा मंत्री होते, कृषी मंत्री होते, सर्वसामान्य शेतकरी असेल, मजूर असेल, त्यांची चिंता करणारे होते. मोठं काम त्यांनी महाराष्ट्रात उभं केलं, राष्ट्रात उभं केलं. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की कमी वयात गोपीनाथजी आम्हा सगळ्यांना सोडून गेले. पण त्यांची आठवण, त्यांच्यासोबत काम करण्याची जी काही आठवण आहे ती नेहमीच आम्हाला स्फूर्ती देते, प्रेरणा देते. मी गोपीनाथजींना आपली श्रद्धासुमनं अर्पित करतो आणि एक सच्चा जननायक आज आमच्यामध्ये नाही आहे याची खंत वाटते. गोराई मँग्रोव्ह पार्क खुला करण्यासाठी उबाटा ठाकरे गटाचे आज कार्यकर्ता गोराईमध्ये मोठं आंदोलन करणार आहेत. तुमच्या सरकारच्या विरोधात हा आंदोलन आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जनतेच्या पैशांनी बांधलेल्या हा मँग्रोव्ह पार्क खुला कधी करणार? जे लोक सत्तेत असताना मुंबईतील प्रत्येक प्रकल्पाला स्टे देण्याचं ज्यांनी काम केलं, ज्याने मेट्रो थांबवली, ज्याने कोस्टल रोड थांबवला, जवळपास प्रत्येक प्रोजेक्टला स्थगिती दिली, ज्याने कोविडमध्ये लूटम लाट केली, बाकी सगळं खिचडी वगैरे तर सोडा, पण ज्या पेटी पॅकमध्ये शव घेऊन आपण जातो त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला, अशा लोकांना विकासाची गोष्ट शोभत नाही. मँग्रोव्ह पार्कमध्ये काही सुधारकाम बाकी आहेत, ज्याचं काम चालू आहे. शौचालय आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मँग्रोव्ह पार्कमध्ये वॉक करताना काही ठिकाणी रिपेरिंगची आवश्यकता होती, त्या सगळ्यांचं काम सुरू आहे. आणि एकदा ते काम संपल्यावरती आम्ही त्याचं उद्घाटन करू, लोकार्पण करू. या पार्कला भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलं आहे आणि मुंबई महाराष्ट्रातला पहिला मँग्रोव्ह पार्क याची उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे. मँग्रोव्हचं काय महत्त्व आहे हे युवा पिढीला, प्रत्येकाला समजण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये मँग्रोव्ह पार्कचं फार मोठा योगदान आहे. जे विरोधक आहेत त्यांनी आंदोलन केलंच पाहिजे, ते त्यांचं काम करीत आहे. आम्ही सत्तेत आहोत. निश्चित मुंबईकरांसाठी, देशासाठी हा मँग्रोव्ह पार्क चं लोकार्पण लवकरच होईल अशी मी ग्वाही देतो. त्यांचं असं म्हणणं आहे की हा मँग्रोव्ह पार्क जे संकल्प आहे ते आदित्य ठाकरे यांची होती आणि आदित्य ठाकरे यांची सुरुवात केली होती, पण भाजप याचे क्रेडिट घेत आहेत. फक्त संकल्पना करून मूल होत नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात. आणि मला जी माहिती आहे, आमचे नेते माननीय विनोद तावडेजी, माननीय गोपाल शेट्टीजी यांनी या मँग्रोव्ह पार्कसाठी प्रयत्न केले होते. त्याच्यानंतर आमदार सुनील राणे याने हा प्रकल्प पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. आता जवळपास पार्क रेडी आहे. केंद्रीय मंत्री पियुषजीने वारंवार त्याच्यामध्ये लक्ष घातलं आहे, त्यांनी काही सूचना दिली आहेत. माझी विजिट अनेक वेळा झाली आहे आणि हा पार्क लवकरात लवकर लोकांसाठी उपलब्ध असेल एवढीच मी ग्वाही देतो. महंगाईच्या विरोधात रोहित पवार यांच्या नवी मुंबई में आंदोलन सुरू आहे, तीव्र आंदोलन सुरू आहे, काय सांग? जे विरोधक आहेत त्यांनी त्यांचं काम केलंच पाहिजे, म्हणून रोहित पवार आंदोलन करत आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा.
सरकार म्हणून आम्हाला जे काम करायचं आहे, लोकहिताचं काम करायचं आहे, ते आम्ही करत आहोत. युद्धजन्य स्थितीमध्ये संपूर्ण जगाच्या समोर जी समस्या आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आवाहन केलं आहे, आम्ही त्या आव्हानाला अनुसरून शक्यतो ट्रेनमध्ये प्रवास, शक्यतो पेट्रोल डिझेलचा कमी वापर, गोल्ड न घेणे, आपल्या देशातील प्रोडक्ट्सचं प्रोत्साहन करणे, त्याची विक्री करणं घेणं, या दिशेने आम्ही सगळे पुढे जात आहोत. विदेशी यात्रा न करणं, असं करून आपण देशाची करन्सी वाजवतोय. जर आपल्याला महागाईवर कंट्रोल करायचं असेल तर हे पाऊल आपण उचललं पाहिजे. याच्या पुढे सुद्धा चिदंबरम असतील, इंदिरा गांधी असतील, त्यांच्यावेळी अशी सूचना करण्यात आली होती. आणि आज जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं आहे तर देश हितासाठी सगळ्यांनी आपलं वैमनस्य सोडून, राजकारण सोडून एकत्र आलं पाहिजे आणि जे आव्हान पंतप्रधानांनी केलं आहे त्याचं अनुसरण केलं पाहिजे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. काय वाटतं, किती फायदा होणार आहे शेतकऱ्यांना? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील नेतृत्व आहे, दूरदर्शी नेतृत्व आहे आणि शेतकऱ्यांचा विचार प्राधान्याने करणारी ही आमची सरकार आहे. आम्ही दिलेला शब्द आम्ही पूर्ण केला आहे आणि म्हणून नवीन शेतकरी कर्जमाफी योजना याला मंजुरी आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा भेटेल असा मला विश्वास आहे. त्याचप्रमाणे पाऊस चांगला पडेल, त्यामुळे बळीराजा सुखवेल अशी ईश्वराकडे प्रार्थनासुद्धा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.